हे देवा परमेश्वरा, गोपाळ कालेची पोरं सालाबाद प्रमाणे यंदाही तुझं नाव घेऊन हंडी फोडायला जात आहे. होय महाराजा. तेव्हा तुझ्या या बाळ गोपाळांना सांभाळ. होय महाराजा. घेऊन टाक. नमस्कार मंडळी, मी गंधार मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. तर हा ब्लॉग थंबनेल वरून वगैरे तो बघितलंच असेल कशाबद्दल आहे. नसेल बघितलं घरी जा, तर मी सांगतो तुम्हाला. आज आहे दहीहंडीचा सण, ठीक आहे. जे गोविंदा पथक महिना, 1.5 महिना, 2 महिना, 3 महिन्याच्या अगोदर प्रॅक्टिस चालू करतात ते या दिवसासाठी. आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं मेन रिझन म्हणजे जे लोक बोलतात ना की तुम्हाला गोविंदामध्ये जाऊन काय भेटतं, कशाला हातपाय तोडायला जाता उगाच, खेळाचं उगाच तुम्ही कॉम्पिटिशन करता वगैरे, त्या लोकांसाठी खास आहे की एक दिवसासाठी फक्त हा गोविंदा का एवढं एन्जॉय करतो आणि त्याच्या मागचं रिझन काय असतं की जेवढा आपला तो जीव धोक्यात घालून वगैरे करत असतो. तर त्यासाठी हा ब्लॉग आहे. आता ही नीट इंट्रो शूट करून देत नाही. तर आता पूर्ण सेट बीट झालं आहे, एकदम कडक दिसतोय ना. केस कापून आणली आहे. आणि एक आतली गोष्ट म्हणजे आज आंघोळच नाही केली. आलो पहिला इथे नाश्ता केला, आता हळूहळू पोरं येतात. पोरं आल्यानंतर आपल्याला पूर्ण गावाचा राऊंड मारायचा गोल. गावातल्या ज्या हंड्या असतील त्या फोडायच्या. दाखवतो पुढे, जे जमेल ते जमेल, फक्त एन्जॉय करा. आणि हा आमच्या थरातला, आमच्या पथकातला 1 मॅन ट्रिपल एका रोहन कोळी. काय वाटतं, काय आजचा जोश? 7 लावून उतरवल्याशिवाय काय बोलणार नाही. हां, हेच पाहिजे. हरीश दादा इज हिअर. निखिल भाई, आजचं काय वाटतंय? फक्त मजा करायची, उतरणार विषय संपला. इथे जिगरी मित्र पण काय कामाचा नाही. काय वाटतं आज आपण 7 लावणार 100% आणि उतरवणार. बस एकच आहे सगळ्यांच्या. हे बघा, सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य आहे, 7 लावून 7 उतरवणार. तोच मोडतोय. आंघोळ करून आलाय का? हो नक्की. मीच एकटा असा पत्का जो आंघोळच नाही केली. इथं सपोज शॉप बघा, सपोज शॉप. प्रॉपर जेवण वगैरे चालू आहे दुपारसाठी आमच्यासाठी. मजा येणार आज, फक्त स्किप करू नका, बघत राहा. एक गोष्ट सांगायची राहिली जिच्यामुळे हा ब्लॉग शूट होतो आहे. या अथक प्रयत्नानंतर सकाळी 5 वाजल्यापासून मी जाऊन बसलो आहे, पण फायनली तिने गोप्रो दिला. ऐश्वर्या ताईचा गोप्रो आहे, गोप्रो 10 दाखवला असता, पण जाऊ दे. तर ऐश्वर्या ताई खूप खूप धन्यवाद तुझे. डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो लिंक, तिचा चॅनल आहे. 6 लाख सबस्क्रायबर्स आहेत. फटाफट जाऊन सबस्क्राईब करा ऐश्वर्या मोरे ब्लॉग्स. अरे पाहुणे या. चेंज. गणपती बाप्पा. चलिया 2 मध्ये या. झाली जागेवरती सलामी देऊन हंडी फोडून. आता गावात चाललो आहे. गावाला राऊंड मारायचं आहे. अरे आज असे किती केक कापणारच आपण, कोणाकोणाच्या टी शर्टीला येणार काय माहिती.
कॅमेरा ऑन केल्यावर ते काही बोलू काय का सुचत नाही. फक्त सगळ्यांच्या नजरा बघा आता. सगळे समोर सगळे समोर बघायचं. चला मी दे. हा बस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की गाडी घेते 500 रुपये पैशात रे. त्याला तुम्ही घेतो टाइम लागतो मला विचारा वर्षाला बरं. ही कॅडबरी उचला खावा. चावल पाकरते. कुणाल मैं है तेरा भाई इधर. रुपालीचा पोरा आहे. हे प्रसाद घ्या. खाली गावात फिरून झालंय. आता बस स्टॉप आपल्या गेल्या वर्षी भेटलेली ती हंडी तिकडे पहिले 7चा अटेम्प्ट करायचा. आता लेट्स गो. 7 लागणार की नाही भाई? 7 लावून उतरवायचे तरच बाहेर जायचं. आणि आमच्यासोबत आणखीन एक ब्लॉगर आहे तो गंधार मोरे जिमनेस्ट मोरे. सबस्क्राईब करा सगळं करा. लास्ट नंबर 2. ए योगेशा घेऊन तर चल आता यार. गणपती बाप्पा. कैची बिघून मग पोहे आले. पोहे घरामध्ये असतील ना. प्रसाद पाहिजे. व्हॉट इज स्टारबक्स? वी वॉन्ट गुळ पोहे. आणि आमचा स्काफ आलेला आहे फायनली. बघू अशा नाही रे. बघ बस. लेट्स गो. पुढे सगळेजण. गणपती बाप्पा. काय करू विचारते वरती. दर्शनाचा लाभ घ्या फटाफट. यो कट करेगा देखो. कट मत कर. चला फटाफट चला. अरे बोल बजरंग. जय श्रीराम. बॅक टू हॉल.
आणि आज सगळं सेट झालं आहे. आता इकडून बाहेरची सलामी द्यायची की ना अजून माहीत नाही. गाड्या बिड्या सगळे रेडी. गाडी मला भेटत नाही. बोलवतो भाई सर्कल उतरवायचे एक पण मुलगा खाली पडला नाही पाहिजे. तेच ठेवायचं आहे. एकाची पण मस्ती सगळ्यांना मागात पडू शकते. प्रत्येकाने स्वतःच्या बेसवरती उभे राहा, स्वतःच्या हिमतीवरती उभे राहा. त्याचा तो जातो, हा जातो, तुम्ही तुमचे नीट उभे राहा. एकमेकांना कंट्रोल करा. पिढीवाले घरवाले ढकलायचे नाही. घरवाले कुणापेक्षा मागे नाही. जागेवर उभे राहा. पाय पाकला उभे राहा. कोण खाली पडला नाही पाहिजे. काय मजा मस्ती करायची करू. पहिल्या साखर लावून खाली उतरू. म्हणजे तेवढं नाचा, काही प्रॉब्लेम नाही. ती वाजेल तेव्हा शिस्तीमध्ये थर लावा. सगळ्यात पहिली गोष्ट सध्या तुम्हाला माहिती आहे तर असं नाही की यावेळेला विषय म्हणून मुली वगैरे अजिबात बंकस करायची नाही कोणाची. करताना कोणी सापडलं काढून कोणी असू देत. लक्षात ठेवा, कोणी असू देत. तो एखादा व्हिडिओ आपल्या पथकाचा या अशा गोष्टींचा खूप वेळेला मागे आपल्याला प्रॉब्लेम करू शकतो. पुढच्या वर्ष जाऊ दे, आपण आयुष्यामध्ये थर लावू शकत नाही जर आपण ह्या केसमध्ये अडकतोय तर. धीरज भाई राहिला. परत उलटा लेट्स गो. चला गाड्या फिक्स झालेल्या आहेत. आता डायरेक्ट जायचं हंडीला. पहिली सलामी 7ची. हा माझा जुना मित्र आलाय. फट्टू आलाय. फट्टू नाही 12वी. खूप नाचायचं मन आहे पण नाचत नाही. 7 लावणार 7 उतरवणार आधी. दिवसाची सुरुवात चांगली झाली पाहिजे, मग हल्ला मचवायची. सगळे कंट्रोलमध्ये, कोणच नाचत नाही बघा. कोणच नाचत नाही, सगळे एकदम कंट्रोलमध्ये. फोकस फक्त 7 लावून उतरवायचा आणि उतरवणार. आम्ही यादीप्रमाणे घेतोय. नो चिटिंग एक नियमावली असते आणि त्या नियमाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. सुभाष नारोल, 2 मध्ये रोहन निलेश, ट्रिपल रोहन भार्गव गंधार आणि हा आयुष. आयुष पुढे आयुष किधर आहे? चुप ना. प्रॅक्टिस बरोबर झालेली आहे. विश्वास ठेवा, स्वतःच्या बेसवरती उभे राहा. लागला की नाही? कोली बांधव समुद्र रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात. भल्या लाटांचा सामना करणारा, भल्या तुफानाचा सामना करणारा ठाणे गावाचा हा कोलीचा पथक सातत्याने
एक नंबर बोललो शब्द उतरणार सांगितलेले. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. इश्काच्या दरबारात तालावर भाई वीराच्या बोलावर उतरवले लावून उतरवले आता दिवस उतरवणार आहे. लावून उतरवले. दिवसभराचे पहिले 7 जागेचा मान 7 लावून उतरवलेत. कडक न हलता एक पण पोरगा नाही पडला आणि होप करतो की पुढे असंच सगळं चालू राहील. एक पण पोरगा नाही पडला पाहिजे. 7 लावून 7 उतरवायचे. शब्द दिलेला मी यांना, त्या शब्दावरती खरं उतरायचं आता आपला दिवसभर. बघू अशी मजा असते. हळूहळू तुम्हाला सगळं दाखवेल की का पोरं या एका दिवसासाठी एवढी मेहनत करत असतात. ते हळूहळू सगळं कळेल. तोपर्यंत लेट्स एन्जॉय. बाहेर जे बॅरिकेडच्या बाहेर उभे करा विनंती आहे की जेवढा आपण बॅरिकेडच्या आतमध्ये उभं राहायचं पोलिसांना सहकार्य करायचं आहे. आपल्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची. आपण या शहराचे जबाबदार नागरिक आहोत. सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करण्याचं अपेक्षित आहे. आणि गोविंद पथक आपला मनोरंजन असत आहे. इतर गोविंद पथकाने सुद्धा सहकार्य करायचं आहे. उभा राहतोय आणि हात उभा राहायचं. 1 2 3 4 5 6 आणि 7 जणांची सवारी आहे. पांजरापोळच्या इकडून आवाज येतोय की नाही माहीत नाही. पांजरापोळच्या इकडून निघालोय. 7 तर पडले, उतरवताना पडले. चुकी झाली थोडीशी. 5 अटकला पुढचा माझा पावसामुळे नाही कंट्रोल करू. दरवर्षीचा मान इकडचा आपला. गेल्या वर्षी पण पडलं, यावर्षी पण पुन्हा जोरात लावणार सगळीकडे. संध्याकाळी येऊन पोडणार आपण. गेल्या वर्षी पण सेम झालं. तिकडे 7 उतरवले आणि इकडे परत पडलेलो. यावर्षी पण सेम झालं. आता नेक्स्ट कुठे जायचं का माहीत नाही. थोडीफार दुखापत झाली. ऑफिशियल आणि अनऑफिशियल मीडिया टीम इज हिअर. कुठे गेली मीडिया टीम? ही आमची अनऑफिशियल मीडिया टीम आहे. वडाला एक दिवसाचा राजा. कुठे काय नाही, टेन्शन नाही, घरातलं काय नाही. आवाज
चल आता आलोय वडाळ्याला. वडाळ्याची हंडी गेल्या वर्षीचा सगळा रूट आहे, यावेळेस लावायचे आणि उतरवणार. 2 साल पहले इस गोविंदा को करने का जिसने सुझाव दिया था, ऐसी अच्छे बुरे समय में मेरा साथ देने वाले पार्टनर वडाळ्याची दुसरी हंडी फोडलेली गेल्या वर्षी. या हंडीचा मान आहे, सात लावून उतरवायचे. शांतता 7 थराचा मानवी वाढवायला सुरुवात झाली आहे. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर अगदी यशस्वीरित्या पूर्ण. 4थ्या थराला सुरुवात. बाजूला जे उभे आहेत सर्व मंडळी सहकार्य करावं. 1 2 3 4 5व्या थराला या ठिकाणी त्यांनी सुरुवात. अगदी लहानसा बालगोपाळ या ठिकाणी वर चढ जात आहे. लाईट लावली आहे, लाईट ती बंद करावी. लाईट धन्यवाद. निखिल कोळी यांच्या माध्यमातून आलेला हा गोविंदा पथक. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. आरामात 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 आरामात. 5वा थर आणि हा 6वा थर येऊन उभा. 7वा थर प्रगतीमध्ये. 7वा थर देखील यशस्वीपणे उभा. 6वा थर उभा होतोय आणि ही 7व्या थराची यशस्वी सलामी देण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविकांनी आरामात आरामात सगळ्यांनी. वडाळ्याला पण पडलो आहे, 2दा पडलो बेकार. वडाळ्याची जी होती लास्ट टाइमची हंडी ती गेली, आता नाही भेटणार. आता आलो आहे जेवायला. जेवून बघूया पुढचा प्लॅन काय आहे. तुम्ही तिकडे पण पडता अजून कवरं कडक उभं होतं तुमच्यासाठी. जेवायला गेल्या वर्षी तर जाईया, गेल्या वर्षी तर जाईल. नीट ताट बघ, याचा पहिला खाण्यावर लक्ष झालं. ए नीट लाईन लावा, नाही तर भेटणार नाही. आरामात लाईनी लावा. जेवण का नीट का जरा, आम्हाला घेवायचं तुला. फर्स्ट इंटरवल खूप घाण गेलाय. लेट्स गो, बघू सेकंड इंटरवल. जेवण वगैरे सगळं सेट आहे, क्लिअर झालं सगळं. आता इथून घाटकोपरला जायचं वाटतं. खरंच लागत नाहीत. रात्रीची हंडी फोडायची ही होती, ती भेटली ना. आता 2दा लागली, 2दा पडलो तर नाही दिली त्यांनी. आता पुढे बघूया. जाम पाठीत लागलं, 2दा पडलो. व्हिडिओ बघा तुम्ही, व्हिडिओ टाकेन इकडे. असा बेकार पडलो आहे ना, पहिल्यांदा असा पडलो, तरी पण उभा राहणार परत. जाऊया पुढे. पुढे ये.
बनवलेलं असतं. बाकीच्यांनी थोडंसं जवळ यायचं, त्यांना आधार देण्यासाठी थोडंसं जवळ या. अवतीभवती जरा गर्दी होऊ द्या ती. हाथ सोड, हाथ सोड. विक्रोळीला 7 लावून 7 उतरवलेले आहेत. पूर्ण लगेच माहोल चेंज झाला आहे. सेकंड हाफचा पहिला ट्राय सक्सेसफुल. आता कुठे जायचं काय माहीत नाही. हळूहळू संध्याकाळ होते. आता संध्याकाळचे 5 वाजले असेल. आता ट्रॉम्बेत परत यायचं पण आहे. मोठा असतो. मला 100% तुम्हाला दोघांना आयोजित या मानाच्या VIDला तुम्ही दोघांना आभार दिला जातो. पण या आमच्या ट्रॉम्बे गावचा जे सुरका बॉय पंकज फुलकशा 1 साईडमध्ये काल 250 रुपये देऊन आला फेससाठी. पण गोरा काही जायला नाही. काय रे भाई, काल मंडे होता मित्र, काल सलून बंद होता. सकाळी भेटला त्याचा चान्स मारून आलोय फुल रंदा. पण आले ना भागवत कडी अंगात मस्त चप्पल काढून आलो. आय गाईज अँड बेल्स. सही नाही गौतमी आई बघ. आई बघ बॅनरला बघ. अरे आई सुपाऱ्या घेतल्या तिने. किती सुपाऱ्या घेते तू.
बाकीचे सर्व गोविंदा पथक सर्व गोविंदा पुढे जायचं आहे आणि कोळी गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांना मदत करायची आहे. कोणत्याही गोविंदा पथकाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. आजूबाजूच्या गोविंदांना विनंती आहे की कृपया 1 2 आपण पोकळी भरून काढायचे 4 5 6 7 मित्रांनो घनसोलीमध्ये पण कडक 7 लावून उतरवलेत. आता आवाज फक्त आपला झाला पाहिजे. याच्या आधीच आवाज बिवाज जेव्हा पब्लिक मुके होते. भाई बोलवतोय भाई बोलवतोय भाई बोलवतोय. चला लवकर चला लवकर. 7 जणांची सलामी देण्यात आणि आजच्या दिवसभरामध्ये परत 7 लावून उतरवायचे परत. जे लावले 7 त्याची व्हिडिओ नाही काढता आली. पण जो क्राऊड होता ना बाबा, क्राऊड पूर्ण येडा. असं वाटत होतं की 90 सर लावलेलं आम्ही लोक. असं क्राऊड येडा झालेला पूर्ण. लय मजा आली, लय भारी वाटलेलं. वरती पण व्हिडिओज नाही निघाली. बघू आता डायरेक्ट अणुशक्तीला जायचं आहे. हळूहळू रात्र होते पण वाटतच नाही रात्र संपावी. वाटतंय रात्र संपावी वाटतंय नाही ना. अजून लाव पूर्ण 10-12 वेळ अजून लाव 7. एवढा स्टॅमिना पोरांमध्ये. संपला जो दिवस आता. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. टी ब्रेक. आता इथून डायरेक्ट ट्रॉम्बेला बोलवलंय. का बोलवलं माहित नाही. वाटतं लावायची सलामी परत. बघू पुढचं पुढे. एक पण ट्रॉफी ना भेटली. सकाळपासून सगळी मोहमाया होती. वडाळ्याला जायचं आहे ना, पांजरा पोहला जायचं. आता ही एक ट्रॉफी भेटणार का. फुल सेलिब्रिटी
आरामात येतोय. आपण सेलिब्रेटिंग होईल ना बरं. आपण आरामात येतोय, टाइमपास करतोय, पब्लिक बघते. आपली चुकी होती, आपली पोरं लवकर येतात ना. मग आपण मस्त वगैरे फेम घ्यायचा थोडा. सो मेनी इमोशन्स बट कांट एक्सप्लेन. खूप भांडणानंतर आणि अथक प्रयत्नानंतर शेवटी अंडी फोडलेली आहे आणि दिवसभरातून एक अंडी तर लागली नशिबात. संपला दिवस, सण पण संपला. आता परत पुढच्या वर्षी ब्लॉग थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चुकीचं वगैरे झालं असेल तर ॲडजस्ट करून घ्या. परत ब्लॉग कसा येईल, कुठे येईल, काय आयडिया नाही. ट्राय करतो. बाय.
होती, एक दिवाळीला गेली आणि एक आमच्याकडे राहिली. 3 होते. दिवाळीला जो साई दत्ता आला तो बेलापूरचा आहे. एक